नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कॉम्प्युटर आर्किटेक्चर आहे त्या व्हिडिओमध्ये आपण 30 MCQ सॉल्व्ह करणार आहोत. 30 MCQ फॉर अ प्रॅक्टिस आणि 30 MCQ फॉर अ क्लास. ओके. मोस्टली महाराष्ट्र MCCT मध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन्स कंपल्सरी येतात दरवर्षी, म्हणून आपण 60 क्वेश्चन्स करणार आहोत. तुम्ही त्यापैकी जर 1-2 क्वेश्चन जर कंपल्सरी येतातच, त्यामुळे म्हणजे त्यांच्या रिलेटेड. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्ही जर प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले नसेल तर नक्की बघा. त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण जे बाकीचे कॉम्प्युटरचे कॉन्सेप्ट आहेत त्यामध्ये आपण कव्हर केले आहेत. ओके, आणि पुढच्या लेक्चरमध्ये बुलियन अल्जेब्रा आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सी प्रोग्रामिंग ते आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे त्याचे 5 लेक्चर्स मोस्टली त्यामध्ये सी प्रोग्रामिंगचे 7 किंवा 8 MCQ येतात कधी कधीच. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, द बेसिक ब्लॉक स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर. द बेसिक ब्लॉक स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर्स. फर्स्ट ऑप्शन आहे CPU, रॅम, रॉम. दॅट इज रॉंग आन्सर. CPU इज अ हार्ट ऑफ द कॉम्प्युटर. दॅट इज राईट. पण रॅम इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर इनपुट आउटपुट डिव्हाइस. दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर येते CPU मेमरी इनपुट आउटपुट डिव्हाइस. ओके, आता समजून घेऊया. CPU मीन्स हार्ट ऑफ द कॉम्प्युटर किंवा ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. ओके, त्यानंतर ते मेमरी मीन्स डाटा स्टोअर करणे. आणि त्यानंतर ते इनपुट आउटपुट डिव्हाइस, त्या म्हणजेच कम्युनिकेशन स्किल म्हणजे कम्युनिकेशन्स. ओके, दॅट इज म्हणून तर कॉम्प्युटरला 3 इम्पॉर्टंट पार्टमध्ये डिवाइड केला आहे. द ब्लॉक स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्युटर, CPU, मेमरी, इनपुट आउटपुट डिव्हाइस. ओके, सोप्याचं समजून घ्यायचं म्हटलं की समजून घ्यायचं ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. CPU डाटा स्टोअर करायचं काम कोण करते? मेमरी. आणि कम्युनिकेशन्स करायचं काम कोण करते? इनपुट आउटपुट डिव्हाइस. ओके, याचा आन्सर आहे कॉम्प्युटर सिस्टम मेनली हॅज CPU, मेमरी आणि इनपुट आउटपुट युनिट. ओके, त्यानंतर येते दुसरा क्वेश्चन, विच युनिट परफॉर्म द अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. ओके, सिम्पल आन्सर आहे याचं ALU. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट म्हणजे जे ऑपरेशन परफॉर्म होतो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, अँड ऑर, सगळे ते अर्थमॅटिक लॉजिक युनिट करतो, मीन्स ALU. ओके, CPUच्या इन्साइडमध्ये काम करतो ते. त्यानंतर येते तिसरा क्वेश्चन, कंट्रोल युनिट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर इंटरॅक्शन्स एक्झिक्युशन कंट्रोल. CPUचा जर तुम्ही फॉर्म विचारला तर CO मीन्स कंट्रोल युनिट असं पण विचारतात. CUचा फुल फॉर्म सांगा. कंट्रोल युनिट. ओके, CPU काय करतो? डायरेक्ट ऑल ऑपरेशन परफॉर्म करतो प्रोसेसरमध्ये. ओके, कंट्रोल युनिट कॉम्प्युटरचा मॅनेजर असतो. ओके, कंट्रोल युनिट काय असतो? कंट्रोल युनिट इज अ कॉम्प्युटरचा मॅनेजर असतो. कोणते इंटरॅक्शन एक्झिक्यूट करायचे आहे, कोणता डाटा वापरायचा आहे, तो कोण डिसाईड करतो? कंट्रोल युनिट. म्हणजेच हा मॅनेजर आहे. आणि कोणतं इंटरॅक्शन परफॉर्म करायचं आहे, कोणता डेटा स्टोअर करायचा आहे, सर्व कोण सांगतो? कंट्रोल युनिट. ओके, दॅट इज अ राईट आन्सर. कंट्रोल इज अ रिस्पॉन्सिबल इंटरॅक्शन्स, एक्झिक्युशन आणि कंट्रोल्स. ओके, त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन, विच कंपोनेंट्स स्टोअर द इंटरॅक्शन्स टेम्पररीली. ओके, विच कंपोनेंट स्टोअर द इंटरॅक्शन टेम्पररीली. सी इज रॅम. रॅम मीन्स रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅम काय करतो? रॅम स्टोअर प्रोग्राम ड्युरिंग द एक्झिक्युशन्स. म्हणजे जेव्हा आपण प्रोग्राम एखादा कोड रन करायचा ट्राय करतो तेव्हा तो एक्झिक्युशन टायमात तो स्टोअर करतो. आणि अजून एक की प्रोग्राम चालू असताना एखादा जर आपण कोड केला किंवा तुम्ही कोड समजून घ्या किंवा प्रोग्राम समजून घ्या, प्रोग्राम चालू असताना रॅममध्ये स्टोअर होतो. पॉवर ऑफ झाली का जेवढा पण डेटा आपण स्टोअर केलेला असतो तो सगळा लॉस होऊन जातो, मीन्स व्हॉलेटाईल मेमरी. ओके, व्हॉलेटाईल मीन्स जेवढा पण डेटा स्टोअर केलेला तो ऑटोमॅटिक डिलीट होतो. दॅट कॉल्ड व्हॉलेटाईल मेमरी. याला आपण मेन मेमरी पण म्हणतात. ओके, आणि अजून एक CPU पण फास्टेड आहे हे समजून घ्यायचं. ओके, त्यानंतर येते पाचवा क्वेश्चन, रजिस्टर आर लोकेटेड इनसाइड द CPU. ओके, सोपी आन्सर आहे. रजिस्टर आर लोकेटेड इनसाइड द CPU. रजिस्टर आर फास्टेड मेमरी इनसाइड द CPU. तो फास्टेड आहे आणि ते CPUच्या जवळ आहे. त्यानंतर येते 6वा क्वेश्चन, विच रजिस्टर होल्ड द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इंस्ट्रक्शन्स. विच रजिस्टर
होल्ड द ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इंटरेक्शन. सोपी आन्सर आहे याचा प्रोग्राम काउंटर काय करतो, कोणतं इंटरेक्शन परफॉर्म करायचं आहे तो सेव्ह करतो, त्याला परफॉर्म करतो आणि नेक्स्ट नेक्स्ट रजिस्टरकडे किंवा समजून घेतो ॲड्रेसकडे ओढतो, कोणतं इंट्रोक्शन त्याला परफॉर्म करायचं आहे त्याकडे ओढतो. मीन्स पॅरलरसारखं एक कंप्लीट केलं त्यानंतर सेकंडकडे. ओके. आणि पी सी सांगतो पी सी मीन्स प्रोग्राम काउंटर सांगतो पुढे कोणतं इंट्रॅक्शन इंट्रोड्यूस करायचं आहे. प्रोग्राम काउंटर सांगतो की पुढे कोणतं इंट्रॅक्शन परफॉर्म करायचं आहे. त्याला ॲड्रेस दिल्यानंतर तो परफॉर्म करायचा सांगतो कोणचा ॲड्रेस परफॉर्म करायचा आहे. ओके. त्यानंतर येते 7वा क्वेश्चन, विच रजिस्टर स्टोअर द करंट एक्झिक्युशन्स. द सिम्पल आन्सर आहे IR, इंटरॅक्शन रजिस्टर. ओके. इंटरॅक्शन रजिस्टर होल्ड द करंट एक्झिक्युशन. याची जी करंट स्टेट आहे कोणचं म्हणजे सध्या तुम्ही जर प्रोग्राम रन केल्यानंतर जे करंट स्टेट येतात त्यामध्ये IR काय करतो, IR मीन्स इंटरॅक्शन रजिस्टर तो करंट एक्झिक्युशनचा जो कोणता ऑपरेशन किंवा एक्झिक्युशन परफॉर्म करायचा आहे तो इंटरॅक्शन रजिस्टर स्टोअर करते. त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन, द कम्युनिकेशन बिटवीन द CPU अँड मेमरी अकर्स थ्रू. सिम्पल आन्सर सिस्टम बस काय करतो, कम्युनिकेशन बिटवीन CPU आणि मेमरीमध्ये जे कम्युनिकेशन होतात ते सिस्टीम बसचा यूज करून होतो. आणि सिस्टीम बस मीन्स सिस्टीम बस ट्रान्सफर डेटा, ॲड्रेस आणि कंट्रोल सिग्नल पास करतो. बस म्हणजे तुम्हाला समजलं असेल. आणि सिस्टीम तो कोणता डाटा प्रोव्हाइड करतो. फर्स्ट आहे ट्रान्सफर डेटा करतो, ट्रान्सफर करतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की तो ॲड्रेस पण करतो. आणि त्यानंतर कंट्रोल सिग्नल मीन्स जो CPU देतो तो. आणि अजून एक की सिस्टीम बसचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट बस आहे डेटा बस, त्यानंतर ॲड्रेस बस, त्यानंतर कंट्रोल बस. हे पण लक्षात ठेवा. कधी विचारतात व्हॉट इज अ रॉंग बस, म्हणजे आपला 4 ऑप्शन दिले राहतात त्यामध्ये ते रॉंग बस पण अपलोड करतात. रॉंग मीन्स ती बस यूज नाही होत. 3 बस लक्षात ठेवा, डेटा बस, ॲड्रेस बस आणि कंट्रोल बस आणि एक सिस्टीम बस. ओके. त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन, विच बस कॅरीज द मेमरी ॲड्रेस. आता बघितलं आपण ॲड्रेस बस काय करतो, जेव्हा आपण डेटा सिंपल समजून घ्या की विच बस कॅरीज द मेमरी ॲड्रेस बस. सिंपल ॲड्रेस पाठवण्याचं काम करते. ओके. तर ॲड्रेस बस स्पेसिफाय द मेमरी लोकेशन. ओके. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन, विच बस कॅरीज ॲक्च्युअल डेटा. सिंपल आन्सर आहे डेटा बस. ओके. डेटा बस काय करतो की जो ॲक्च्युअल डेटा आहे कोणता डेटा म्हणजे मेमरीमधला जो डेटा येतो तो कोणता डेटा परफॉर्म करायचा आहे आणि ॲक्च्युअल डेटा तो कॅरीज करायचं काम करते डेटा बस. ओके. एवढं तरी लक्षात ठेवलं चालेल. ॲक्च्युअल डेटा कोण कॅरी करतो, डेटा बस. ओके. आणि ट्रान्सफर करायचं काम करतो. त्यानंतर 11वा क्वेश्चन, कंट्रोल सिग्नल्स आर ट्रान्समिटेड टू द कंट्रोल बस. कंट्रोल सिग्नल पाठवण्याचं कोण काम करते, कंट्रोल बस द मॅनेज रीड राईट ऑपरेशन्स. ॲड्रेस बस कोणचं काम करतो, ॲड्रेस पाठवायचा प्रयत्न करते. कंट्रोल बस कोणचे काम करतो की सिग्नल्स रीड राईट ऑपरेशन ते प्रमुख करायचं काम करते. सिस्टीम बस सगळे ऑप्शन येतात. सिस्टीम बसमध्ये सगळे पण जेवढे पण येते तेवढे त्याच्यामध्ये येते, आपण बघितले तेवढे. त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन, विच डिव्हाइस इनेबल टू CPU इनपुट आउटपुट कम्युनिकेशन्स इंटरफेस. ओके. इंटरफेस काय करतो की इंटरफेस काय करतो की इंटरफेस द कनेक्ट द CPU अँड इनपुट आउटपुट डिव्हाइस. इंटरफेस मीन्स जे आपल्या सोप्या भाषेत समजून घ्या, इंटरफेस इज अ ब्रिज आहे, तो CPU आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसला कनेक्ट करतो. सोप्या भाषेत समजून घ्या की इंटरफेस मीन्स ब्रिज आणि CPU एक साईडला आणि आउटपुट एका साईडला, तर जोडाचं काम कोण करते, इंटरफेस ब्रिज. ओके. त्यानंतर 13वा क्वेश्चन, विच मेथड अलाउ द CPU टू द चेक इनपुट आउटपुट डिव्हाइस स्टेट रिपीटेडली. ओके. पुलिंग कंटिन्युअली चेक द डिव्हाइस स्टेट.
म्हणजे आता कोणची स्टेट परफॉर्म करायची आहे तो कंटिन्युअसली चेक करतो इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये. स्टेटस कोणचा आहे, त्याला अनडिफाईन आहे की रॉंग स्टेट आहे ते चेक करायचं काम करतो. आणि CPU सतत डिव्हाइस चेक करतो आणि तो रेडी आहेच का, म्हणजे ते आपण जे स्टेट पाठवली आहे ते रेडी आहे का ते चेक करायचं काम पुलिंग करते CPUला सांगून. विच मेथड अलाउ द CPU टू चेक इनपुट आउट डिव्हाइस स्टेट रिपीटेडली पुलिंग. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन, मेन डिसएडवांटेज ऑफ पुलिंग इज CPU वेस्टेज. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. CPU वेस्टेड टाइम टू चेक इन डिव्हाइस. CPU वेस्टेड टाइम टू चेक इन डिव्हाइस. ओके, CPUला वेळ वेस्ट करायला लागतो ना चेक करायसाठी. एक डिसएडवांटेज चेक करायसाठी CPUला वेळ लागतो आणि कारण सतत चेकिंग करायला लागते ना, एव्हरी टाइम तो चेक करतो रिपीटेडली. आपण इथं यूज केला आहे वर्ड कोणता आहे, इनपुट आउटपुट स्टेट रिपीटेडली चेक होते. दॅट वाय मेन डिसएडवांटेज ऑफ पुलिंग CPU वेस्टेड होतो. ओके, CPUचं पुलिंग कोणापासून यूज करते, CPU पासून. दॅट वाय CPUचा पण टाईम वेस्ट होते ना रिपीटेडली चेक करण्यामुळे. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन, विच टेक्निक रिड्यूस द CPU इन्व्हायरमेंट ड्युरिंग द इनपुट आउटपुट ट्रान्सफर. DMA. ओके, डाटा ट्रान्सफर डाटा डायरेक्टली टू मेमरी. सोपे आन्सर आहे, याचं काही जास्त करायला पुरत नाही. ओके, हा DMचा फुल फॉर्म बघून घ्या. DMचा फुल फॉर्म काय आहे, DM स्टँड फॉर डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. ओके, डायरेक्ट मेमरी ॲक्सेस देतो DMA. कधी कधी क्वेश्चनमध्ये विचारतात, एवढं लक्ष यात मोस्टली विचारतच नाही आहे क्वेश्चन. DMA अलाव द डायरेक्ट डाटा ट्रान्सफर. DMA डायरेक्ट अलाव करतो युजरला, तुम्ही डायरेक्ट डाटा ॲक्सेस करू शकता. त्यानंतर येते 17वा क्वेश्चन, विच कंपोनेंट द कंट्रोल द DMA ऑपरेशन. DMA मीन्स डायरेक्ट मेमरी ॲक्सेस. ओके, DMA कंट्रोलर. DMA कंट्रोलर काय करतो, DMAला कंट्रोल करायचं काम करतो. DMA कंट्रोल द मॅनेज DMA प्रोसेस. जेवढी पण प्रोसेस त्यामध्ये होती ते कंट्रोल करायचं काम DMA कंट्रोलर करतो. DMA कंट्रोलर. ओके, हे पण लक्षात ठेवा. DMA कंट्रोल आणि डायरेक्ट मेमरी ॲक्सेस हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन, इंटरप्रेट इज अ सिग्नल जनरेटेड टू द रिक्वेस्ट टू CPU अटेन्शन्स. इंटरप्रेटेड सिग्नल टू जनरेट टू रिक्वेस्ट टू CPU अटेन्शन. इंटरप्रेटर काय करतो, इंटरप्रेट आज द CPU हँडल द अर्जंट टास्क. डिव्हाइस CPUला सांगतो माझं काम पूर्ण झालं आहे, तुमची एरी चेक करा, म्हणजे रिक्वेस्ट पाठवतो ना. इंटरप्रेटेड सिग्नल इज जनरेट टू द रिक्वेस्ट टू CPU. त्याचं काम संपल्यानंतर इंटरप्रेटर त्याला CPUला सिग्नल किंवा रिक्वेस्ट म्हणा ते पाठवतो. इंटरप्रेट सिग्नल इज जनरेट टू रिक्वेस्ट करतो CPUला. माझं काम म्हणजे कोणता टास्क कंप्लीट झाल्यानंतर रिक्वेस्ट करतो. त्यानंतर येते 19वा क्वेश्चन, इंटरप्रेटेड इम्प्रूव्ह द सिस्टीम परफॉर्मन्स बाय अवॉइडिंग पुलिंग. CPUला जो वर्क करावा लागतो इंटरप्रेट करतो. CPUला दुसरं काम करू शकत नाही. दॅट टाईम जेव्हा पुलिंग होते, पुलिंग मीन्स रिपीटेडली चेकिंग, दॅट टाईम CPU दुसरं काम करू शकत नाही. इंटरप्रेट आल्यानंतर डिव्हाइस हँडल करतो. तो कोणत्याही एकच टाईम कोणत्याही एक वर्क करू शकतो ना. दॅट टाईम इंटरप्रेट आल्यानंतर डिव्हाइस हँडल करावा लागतो. दॅट कॉल इट इंटरप्रेट इम्प्रूव्ह द सिस्टीम परफॉर्मन्स अवॉइडिंग पुलिंग. इम्प्रूव्ह कधी करू शकतो आपण, सिस्टीम परफॉर्मन्स अवॉइडिंग पुलिंग मीन्स रिपीटली चेकिंग. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन, विच इंटरप्रेटेड इज जनरेटेड बाय द हार्डवेअर डिव्हाइस. विच इंटरप्रेटेड इज जनरेटेड टू हार्डवेअर डिव्हाइस. एक्सटर्नल इंटरप्रेट मीन्स कीबोर्ड, त्यामध्ये माऊस येते, जनरेट एक्सटर्नल इनपुट्स. ओके, सगळं त्यामध्ये येते. विच इंटरप्रेटेड जनरेट हार्डवेअर डिव्हाइसमध्ये एक्सटर्नल इनपुट येते. त्यानंतर येते 21वा क्वेश्चन, सिस्टीम इंटरप्रेटेड इज जनरेटेड बाय द CPU इंटरॅक्शन्स. कशासाठी जनरेट केलं, सोपे आन्सर आहे. सिस्टीम इंटरप्रेट कशासाठी जनरेट केलं, CPU इंटरॅक्शनसाठी, प्रोग्राम इंटरॅक्शन स्टोअर करण्यासाठी. जेव्हा कोणता अकर होता ना त्यामुळे असं इंटरप्रेटचा यूज होते.
प्रोग्राम इंटरेक्शन जनरेट करायच्या वेळेस आपण सिस्टम इंटरप्रेटरचा यूज करतो. प्रोग्राम इंटरेक्शन जनरेट करतो दॅट टाईम. त्यानंतर येते 22वा क्वेश्चन, विच इंटरप्रेटेड हॅज हायेस्ट प्रायोरिटी. विच इंटरप्रेटेड हॅज हायेस्ट प्रायोरिटी. ओके, सोपे आन्सर यायचा पॉवर फेलियर इंटरप्रेट. जेव्हा पॉवर फेलियर नीड टू इमिडिएट टू ॲक्शन्स. ओके, विच इंटरप्रेट हॅज प्रायोरिटी पॉवर फेलियर इंटरप्रेट. सिस्टीम सेव्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सिस्टम आपल्याला कोणती जर इन्फॉर्मेशन किंवा सिग्नल म्हणा इंटरप्शन परफॉर्म करत असतो तेव्हा सिस्टीम सेव्ह करण्यासाठी पॉवर फेलियरचा इंटरप्रेट यूज मोस्टली यूज होते. म्हणजे जेव्हा पॉवर फेलियरचा यूज शकते, पॉवर फेल होऊ शकते त्या टाईम पॉवर फेलियरचा इंटरप्रेट यूज करतो आपण आणि हायस्ट प्रायोरिटी आहे त्याची. त्यानंतर येते 23वा क्वेश्चन, इंटरप्रेटेड सर्व्हिस रूटीन ICR. ICR मी हेच आहे. ICRचा फुल फॉर्म काय, इंटरप्रेटेड सर्व्हिस रूटीन. ओके, ICR इज अ इंटरप्रेटेड हँडलिंग कोड. ICR काय करतो की इंटरप्रेटचे जे टास्क आहे अंदर CPU मधले तो हँडल करायचं काम आणि कोणचा कसं करायचं आहे ICR डिसाईड करतो. ICR मीन्स इंटरप्रेट सर्व्हिस रूटीन. त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन, आफ्टर सर्विंग द इंटरप्रेटेड टू CPU. आफ्टर द सर्विंग द इंटरप्रेटेड CPU त्यानंतर काय होतं, रिटर्न द मेन प्रोग्राम. इंटरप्रेट मीन्स लास्ट एक्झिक्युशन. सगळं काम टास्क कंप्लीट झाल्यानंतर इंटरप्रेट होतो. त्यानंतर रिटर्न द मेन प्रोग्राम तो झाल्यानंतर CPUला तो रिटर्न होतो. जिथं मेन प्रोग्राम रिझ्यूम करतो, मेन प्रोग्राम रिझ्यूम करतो आणि जिथे थांबला होता तिथून सुरू करतो. जिथून थांबला होता तिथून सुरू करतो. रिझ्यूम मीन्स त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं आहे. एक एक्झिक्युशन कंप्लीट केलं, नेक्स्ट टास्क आलं, त्यानंतर तो रिझ्यूम तिथून स्टार्ट झाला. ओके, आफ्टर सर्विंग द इंटरप्रेटेड CPU रिटर्न द मेन प्रोग्राम्स. सिम्पल आन्सर आहे. त्यानंतर येते 25वा क्वेश्चन, वेक्टर इंटरप्रेटेड मीन्स फिक्सेड ICR. ICR मी इथं बघितलं आपण. ICR मीन्स इंटरप्रेटेड सर्व्हिस रूटीन. ओके, ॲड्रेस प्रीडेपेंड नसतो दॅट कॉल इट. ओके, आता अजून आपले 16वा क्वेश्चन बाकी आहे आणि 27वा क्वेश्चन. त्यानंतर आहे 28वा क्वेश्चन. त्यानंतर आहे 19वा क्वेश्चन आणि 30 क्वेश्चन. मी 25 क्वेश्चन सॉल्व करून देतो तुम्हाला या लेक्चरमध्ये. बिकॉज 35 तुम्हाला प्रॅक्टिससाठी होणार. ओके, म्हणजे 60 क्वेश्चन खूप झाले फॉर प्रॅक्टिस. कॉम्प्युटर आर्किटेक्चरवर मोठली एक दोनच क्वेश्चन येतात आणि ते याच्या रिलेटेड येतात. आणि याच्यात तुम्ही म्हणता तुम्ही की फंडामेंटल दिसत आहे. फंडामेंटलच राहतात त्यामध्ये. फक्त ते जरासं CPUचे जे अंदर डिव्हाइस राहतात त्याच्यावर खूप येतात. तुम्ही जर एवढे केले आणि अजून त्याच्यावर खूप प्रॅक्टिस केली, त्यानंतर तुम्ही रिसर्च केली, म्हणजे जर आता तुम्ही एक मिनट DMA जर तुम्ही जर रिसर्च केली त्यामध्ये कसा यूज होते, कसं कुठून यूज कुठे होते, तो CPUच्या कुठे राहतो, त्याच्यावर तुम्ही जराशी म्हणजे त्यावर रिसर्च केली, त्यानंतर तुम्ही त्यावर एवढे 60 क्वेश्चन केले, खूप झाले. मी आज इझिली 1-2 क्वेश्चन आरामात सॉल्व करू शकता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये 25 केले, 5 तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणि कमेंटमध्ये पण 30 MCQ फॉर प्रॅक्टिस देणार आहेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा. बिकॉज जेवढं जर मटेरियल आहे आणि जे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहे आणि अजून एक की मी याच्यावर टॅग ॲड केलेली आहे. त्यातल्यात जर 25 क्वेश्चन्समधले 12 किंवा 40 क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहे. मी फक्त त्यामध्ये टॅग ॲड केला नाही आहे. बिकॉज जेवढं मोठं ते PDF तयार करायला खूप वेळ लागतो आणि एवढं जर मटेरियल आहे ते जमा करायला पण खूप मेहनत लागते. फक्त एकच इच्छा आहे की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.